भालगुडीला बस थांबली आणि बसमध्ये गर्दी असल्यामुळं कंडक्टरने डबल बेल दिली आणि मी दार उघडल्यानंतर आत इतकी गर्दी होती. आतली माणसं काय बाहेरच्यांना आतच येऊन देत नाहीत. नीट आहे का? अंतरीच्या खुणा आतली माणसं बाहेरच्यांना आतच येऊन देत नाहीत. आणि आज सुद्धा दारात एक पैलवान उभा होता आणि भालगुडीतनं चढणारा पण एक पैलवानच होता. सरात काय खांब तोडून जाऊ का? सर खाली असता तर म्हणलं असता अजून एक घ्या. चल जागा नाही. जी दोघांची धराधरीन रेटारेटी सुरू झाली. माणसं म्हणजे बघा चला तुला दाखवतोच. 10 मिनिटं दोघांची. शेवटी पैलवान चढलाच वर. मास्तरनं कसं तरी दार लावून डबल बेल दिली. गाडी निघाली. दोघांनी गचुंड धरलं होतं एकामेकाचं. दाखवतोच तुला पुढच्या स्टॉपला चलतो. आणि अशी माणसं म्हणली अहो धरा महाराज काहीतरी. मास्तरला म्हणजे बघा सगळी सोडवून कसं तरी दोघांना बाजूला केलं. अशी रागात पाहत होती दोघं एकमेकाकडं. आणि हळूहळू एक एक स्टॉप घेत बस निघाली तालुक्याच्या गावाला. प्रत्येक स्टॉपला 10-5 माणसं उतरायला लागली. बस झाली खाली. आतला पैलवानाला जागा मिळाली खिडकीजवळ आणि त्याच्या सीट खाली होती शेजारची. तिथं बाहेरनं बसलं पैलवान. दोघं जवळ बसले. जो बाहेरनं बसला होता त्यानं तंबाखू काढली आणि चुन्याची पुडी शोधायला लागला. सापडेनाच. मग शेजारचा पैलवान होता तो म्हणला काय चुना? हो हाय का? धरा चुना. दिला चुना. तंबाखू. कुठलं गाव? म्हणजे भालगुडी. तुमचं? वा कुठे गेला होता? काय नाही हो पोरगीला सोयरीक बघायला गेलो होतो मनासारखी नाही. अरे वा काय करते मुलगी? डॉक्टर. कोणती कास्ट तुमची? ओपन मराठा. अहो आमचा पण मुलगा डॉक्टर आहे. काय बोलताय? मुलगा डॉक्टर आहे पण आम्हाला मुंबईतलं स्थळ पाहिजे. नऊ मुंबईला हॉस्पिटल बांधलंय मुलीचं. अहो मग काय बोलता? वाशीतच माझ्या मुलाचं 2 कोटीचं हॉस्पिटल बांधून दिलं. काय बोलताय? बघू फोटो. काय राजबिंड आहे? बघू मुलीचा. काय राजबिंड आहे? आणि दोघांनी मुलीला फोटो पाठवले बापांनी. आणि तिकडून लगेच होकार आला. बाबा काय मस्त मुलगा आहे हो. बाबा काय मस्त मुलगी आहे हो. किती कष्ट करता आमच्या लग्नासाठी. त्यांना काय माहिती एसटीत चाललंय. आणि मग लगेच काकांना देशपांडे जोशींना लगेच बायोडाटा पाठवला. 5 मिनिटात काकांचा रिप्लाय आला. 36च्या 36 गुण जुळतात. वा ग्रहमैत्री सुद्धा चांगली. ठरलं. आणि तारका काकांनी 2-3 मुहूर्त पुढच्या महिन्यातले. आणि मग मुलीचा बाप म्हणला सगळा खर्च मी करणार. छे आम्ही काय असेच आहे का? आम्ही करणार. बरं उतरल्या मी चहा पाजणार. नाही मी चहा पाजणार. दोघं भांडायला लागले. माणसं म्हणजे आता काय झालं? नाही मी चहा पाजणार. आता सोयरीक झाली का नाही? मी चहा. एसटीतनं उतरताना बरं तुम्ही चहा मी नाश्ता चारणार. मग बघणारा एक जण मास्तरांना कंडक्टर मला का हो कंडक्टर मगाशी बाहेरून आत यांना येऊन देत नव्हते तेच का हे? आणि आतून बाहेरच्याला दाबत होते हेच का ते? हो म्हणले तेच हे आणि हेच ते. आतले आणि बाहेरचे पहिले द्वैतात होते आता अद्वैतात गेलेत.